असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने दडी दिल्यानं अनेक ठिकाणी सध्या आता दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे। अनेक भागामध्ये पाण्याचं मोठं संकट आहे आणि त्यामुळं चाराचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। 1.5 महिना पुरेनितकाच चारा जो आहे तो जनावरांसाठी आहे आणि त्यामुळं ही मोठी समस्या जी आहे ती नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। मात्र या उलटं नगर तालुक्यातील हिवरे बाजार जे आहे आदर्श गाव त्याची परिस्थिती जी आहे ती मात्र वेगळी आहे। या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात आहे, जनावरांचा चारा देखील मोठ्या प्रमाणात आहे। मात्र ही सगळी किमया जी आहे ती कशामुळे झाली, हे सगळी जे पाणी जो आहे तो साठा जो आहे तो कशामुळे हा आज शिल्लक आहे, ते आपण जाणून घेणार आहोत। आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नगर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि टँकर जे आहे जवळपास 300हून टँकर जे आहे ते सुरू आहे। मात्र हिवरे बाजारची परिस्थिती उलटी आहे, एकही टँकर नाही आणि मोठ्या प्रमाणात पाणी देखील जे आहे ते आपल्याला बघायला मिळते। जनावरांचा चारा जो आहे तो देखील 2 महिने पुरेल इतका शिल्लक आहे। खरं तर जिल्ह्यामध्ये 1.5 महिने इतकाच पुरे चारा आहे। मात्र ही सगळी किमया नेमकी कशामुळे झालेली आहे? नाही, एक निश्चित आहे की प्रत्येक शासकीय योजनेमध्ये जोपर्यंत लाभार्थी आणि स्थानिकांचा सहभाग येत नाही तोपर्यंत शाश्वत विकासाच्या दिशेने आपण जाऊ शकत नाही। हिवरे बाजारचं नेहमीच आपण हे करतो की दुष्काळ पडला, पाण्याची चारे समस्या निर्माण झाली की मग हिवरे बाजारची चर्चा सुरू होते। आजही आपण पाहतो की ज्या गावामध्ये 95 साली 90 विहिरी होत्या आणि जानेवारी फेब्रुवारीत पाणी संपत होतं, त्या गावात आज 415 विहिरी आहेत आणि पाण्याची पातळी आपण पाहिली 35-40 फुटावरती आहे। मग हा काही चमत्कार नाही, हा स्थानिक लोकांच्या व्यवस्थापनात असलेला सहभागाचा हा परिणाम आहे। नेतृत्वाने लोकांना साक्षर करणं, पाणी, चारा, परंतु अंमलबजावणी लाभार्थींना सहभागी केल्याशिवाय होत नाही। म्हणून इथे जे आम्ही सातत्याने वर्षानुवर्ष पाणी अडवा आणि जिरवाचा एक पाठ संपल्यानंतर उपलब्ध पाण्याचं ताळेबंदाच्या आधारे पीक नियोजन हा सर्वात महत्वाचा विषय आहे। म्हणून आज एवढी टंचाई सर्व दूर आहे। आमच्या हातपंपांना पाणी आहे, विहिरींना पाणी आहे आणि कुठेही अजून पुढची 2 महिने पाऊस पडला नाही तरी आम्हाला पाण्याची अडचण येणार नाही। कारण लोक उन्हाळ्यामध्ये फक्त कोरडवाहू फळबाग म्हणजे मोठ्या प्रमाणात सीताफळे आमच्याकडे 2 नंबरला काही संत्रा वाढलेला आहे, एवढं सोडलं तर मग चारा घेतात आणि चारा पिकाचं सुद्धा नियोजन आज असं आहे आमच्याकडे 5 ते 6 हजार लिटर दूध कलेक्शन आहे। पण जवळजवळ 200-250 शेतकरी जे दूध व्यवसाय करतात मोठ्या प्रमाणात 300 पर्यंत जातील। प्रत्येकाच्या घरी पाऊस पडला की खरीपामध्ये मका, कडवाळ म्हणजे गुरांचा चारा करतात, म्हणजे खरीप आणि रब्बीत सुद्धा, आणि मग त्याचा मुरघास करतात आणि मुरघास केला की मुरघासामुळे काय होतं, टंचाईच्या काळात घरीच घरचा चारा उपलब्ध होतो। म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो तर त्यावेळेस कसं नियोजन असतं, म्हणजे त्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये कसं नियोजन केलं जातं गावामध्ये, जर तुमचे एक डोंगर रांग गेलेली आहे त्याचं सुरुवातीला तुम्ही कशा प्रकारे नियोजन केलं, म्हणजे पहिलं चित्र काय होतं ना, मग ते कसं बदल झाला? पहिलं चित्र जानेवारी फेब्रुवारी संपलं की पाणी संपलं, म्हणजे खरीप मिळेल पावसावर एवढाच गावाचा विषय होता। त्यामुळे ज्वारी आणि बाजरी खाणारच गाव होता आणि 4 महिने मग स्थलांतर होतं रोजगारासाठी आणि पाणी समज। आणि आज ज्यावेळेस वनक्षेत्रामध्ये डीपसीसीटी, वनीकरण, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, मग मृद संधारणाचं काम केलं आम्ही, शिवाराची बांधबंदीची। 3ऱ्या टप्प्यात आम्ही ओढ्यामध्ये मग आम्ही जलसंधारणाची कामं केली आणि त्यातही जलसंधारणामध्ये की अप्परमध्ये तिथे गली प्लग, लूज बोल्डन हे 100, 200, 500 रुपयाचं एक स्ट्रक्चर असं, पण ते पाण्याचा स्पीड कंट्रोल करणं आणि वाहून चाललेल्या मातीला थांबवणं हे काम प्रभावणी करतं। म्हणून जलसंधारण आपोआप होतं पुढे जाऊन। आणि जलसंधारण झालं की त्याला आम्ही पशुसंवर्धनची जोड दिलेली, म्हणजे जास्त पाण्याची पिकं घ्यायची नाही, ऊस, डाळिंब, द्राक्षासारखी, की ज्यावेळेस जिथे पाणी आहे तिथे केली पाहिजे। पण आपण दुष्काळीच आहोत, टंचाईत आहोत, 5 वर्षातले 2 वर्ष समस्याग्रस्त असोत, मग त्या 2 वर्षाचं कमी पाऊस पडतो त्यावेळेचं पाणी आणि पीक व्यवस्थापन हे आज प्रत्येकाच्या घराघरात रुजला आणि त्याचा परिणाम यावर्षी पाऊस पडलाय किती आणि मग तो पाणी मिळणार किती आणि आपल्याला पीक घ्यायचं कुठलं, हे लोक आता 5वी ते 10वीचे मुलं
लोकांच्या घराघरापर्यंत सांगतात. आणि त्याचा परिणाम आता खरीपात पहा, आता पाऊस जर पडला ना की आमच्याकडे लगेच एक जर चांगला पाऊस झाला की मुरमाड जमिनीमुळं लगेच विहिरीत पाणी यायला लागतं. कारण आमच्या विहिरीची खोली 60 फुटाच्या पुढे नाही. म्हणजे पुनर्भरण आम्हाला आता 60 फुटातले 10-20 फूट पाणी आहे लोकांना विहिरीमध्ये. 400 विहिरीत तरी कमीत कमी ही परिस्थिती आहे. आणि यात तुम्ही पाहिलं कुठलाही भाजीपाला लोक करत नाही. त्यांना कल्पना आहे की पुढे पाऊस लांबला तर आपली फळबाग आणि आपली जनावरं जगली पाहिजे. म्हणून हव्यास कमी केला की आपोआप लोक आनंदाने राहतात. पण कमावण्याचा हव्यास वाढला की भूजलाचा उपसा वाढतो. आणि भूजलाचा उपसा वाढला की मग पुन्हा पाण्याची समस्या निर्माण होते. म्हणजे जो ऋतू येतो किंवा जे संकट येतं त्याआधीच त्याची ओळखून त्याचं नियोजन. अगोदर नियोजन असं, कारण गेल्या 25-30 वर्षाचा पावसाचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे. म्हणजे पूर्वी एक रेनगेज होतं तहसीलला, मग ते आम्ही गावात आणला. आणि आता प्रत्येक मायक्रो वॉटर शेड मध्ये 3 आहेत. आणि त्यामुळे पाऊस पडतो किती ही जवळ 95 सालापासून सगळं रेकॉर्ड आहे. आणि ताळेबंद तर आम्ही 95 पासून मांडतोय. 2004 पासून मग आणखीन व्यवस्थित केलेला आहे. साधा एका पानाचा ताळेबंद आहे, सामान्य लोकांना समजेल असं. आणि त्याचा परिणाम कुठेही कुठल्याही प्रकारची अडचण आम्हाला या ठिकाणी आलेली नाही. म्हणून हे जे काम करत असताना की आता खरीपात पाऊस पडला की पहिलं लोक चाऱ्याचं नियोजन करणार आणि फळबाग जगवणार. आणि दुसरं आणखी 2-4 पाऊस जास्त झाले की मग पुढे फुलाची शेती, भाजीपाला हे सुरू होतं. आणि जर खरीपामध्ये मान्सून चांगला झाला तर रब्बीचं नियोजन होतं. आणि परतीचा मान्सून आला सरासरी एवढा, आणि जर आमच्याकडे 300 मिलीमीटर पाऊस पडला तर आमचं 100% खरीप, 70% रब्बी आणि 30% उन्हाळी सिंचन होतं. वाढला तर उन्हाळी आणि रब्बी वाढतं, कमी झाला तर उन्हाळी आणि रब्बी कमी होत. 18-19च्या दुष्काळामध्ये मान्सून पडला पण परतीचा मान्सून आलाच नव्हता. आणि त्यावेळेस जवळपास 300 हेक्टरवरचा कांद्याचं पीक लोकांनी सोडून दिलं. आणि उन्हाळ्यामध्ये ते चाऱ्याच्या दृष्टीने आणि पिण्याच्या दृष्टीने स्वावलंबी झाले. म्हणून गावाने एकत्र येऊन केलेला हा निर्णय आहे. इतर गावांनी कसं त्याचं नियोजन केलं पाहिजे पाण्याचं? ज्या भागामध्ये डोंगर रांगा नाहीये, सपाटीकरण आहे, तर त्या भागात किंवा ज्या भागात डोंगर आहेत तर त्यांनी कसं नियोजन केलं पाहिजे? नाही, कसं आहे की ज्या भागात डोंगर आहे तिथं मग वनीकरणाची कामं केली पाहिजे, त्यावर डीप सिसिटी केली पाहिजे, चराईबंदी कुऱ्हाडबंदी केली पाहिजे. कारण झाडं आणि गवताची जी मुळं आहेत हे पाणी धरून ठेवतात आणि माती वाहून जाऊ देत नाही. म्हणजे मोठं काम पाणी जिरवण्याचं झाडं आणि गवत करत असं. आज झाडं आणि गवत कुठे शिल्लक ठेवली नाही, सगळे उघडे डोंगर झालेले. त्यामुळं रनअप जास्त आहे. पाऊस माथ्यावर पडला की वेगाने वाहून जातो आणि जाताना आपल्याबरोबर तो चांगली माती सुद्धा घेऊन जातो. कारण मोठं काम पाणी धरून ठेवण्याचं की आमची माती आणि मुरुम करत असतो. आज आम्ही वाळू संपवली, मुरुम संपवला आणि त्याचा परिणाम आज सगळा खडकच उघडा ठेवला आम्ही. मग याचा परिणाम जमिनीमध्ये जे पाणी मुरतंय ही प्रक्रिया आता कमी पडलेली आहे. म्हणून ज्यावेळेस गाव सामुदायिक पण एकत्र येऊन की आम्हाला चांगलं जगायचं हा विचार करील, त्याच वेळेस गावं पाण्याने स्वावलंबी होऊ शकतील. आणि 1 आणि 2 शेतकऱ्यांनी करून नाही, ज्याच्याकडे साधनं आहेत, पैसा आहे, मग ते वाटेल तेवढे बोर घेतील, वाटेल तेवढे शेततळे करतील. आणि मग सर्वसामान्य गरीब 10-20% लोकांकडे साधनं भरपूर आहेत, पण उर्वरित 60-70% लोक हे समस्याग्रस्त होणार आहेत. म्हणून याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. बोरवेल असेल किंवा तुम्ही विंधन विहीर किंवा कुपनलिका या संदर्भात देखील बोललो. हा नाही, कसं आहे की 1993 सालीच भूजल कायदा आणलेला होता की पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून 500 मीटरवर कोणालाही विहीर किंवा इंधन विहीर घेता येत नाही. पण अंमलबजावणी कुठे? 2009ला कोर्टाच्या आदेशानुसार भूजल नियमन विधेयक आलं, पारितही झाला, पण त्याची अंमलबजावणी कुठे? आपल्याकडे समस्या कायद्याची आणि पैशाची नाहीये, आपल्याकडे समस्या अंमलबजावणीची आहे. आणि अंमलबजावणी स्थानिक लोक एकत्र आणणारं नेतृत्व मिळाल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जोपर्यंत राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती लोकांना एकत्र आणण्याची होत नाही तोपर्यंत आपण हा निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीला कधीही अनुकूल करू शकणार नाही.
ते नक्कीच आपण बघतो की मे महिना सुरू आहे. नगर जिल्ह्यासह आणि राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या जाणवत लागलेली आहे. मात्र हिवरेबाजारची परिस्थिती जी आहे वेगळी आहे. आपण एकदा जरी हँडपंप हा दाबला तरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी जे आहे ते बघायला मिळतं आहे. त्यामुळं हिवरेबाजारचा आदर्श जर इतर गावांनी घेतला तर नक्कीच पाणी किंवा चारा जो आहे ती समस्या मिटल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा विक्रम बनकरसह कुणाल जायकर, TVN मराठी, हिवरेबाजार, अहमदनगर. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.